गणेश गीता अध्याय 4 मुक्त भावानुवाद श्लोक 21 पासून पुढे। श्री गजानन म्हणाले, जे सदा आपल्या आत्म्यातच रमण करतात, अन्य कुठेच आसक्त होत नाहीत, तेच आनंदाचा भोग घेतात आणि त्याचेच नाव अविनाशी सुख आहे। विषयादीमध्ये वास्तविक सुख हे नाहीच। विषयापासून उत्पन्न झालेले सुख तर दुःखाचे कारणच की आहे आणि उत्पत्ती निनाश असणारे आहेत। तत्वविद व्यक्ती त्यामध्ये आसक्त होत नाहीतच। काम क्रोध आदी निर्माण झाल्यावर देखील जे त्यांच्या आवेगास रोखून धरतो आणि शरीराप्रती अनासक्त होऊन त्यांना जिंकण्यास तो प्रयत्न करतो, तो अनंत कालापर्यंत सुखाचा उपभोग घेतो। ज्यांचे हृदय निष्ठास्थित आहे, ज्ञानाचा प्रकाश आहे, सुख आहे आणि वैराग्य आहे, तो सर्व प्राणी मात्रांचे हित करीत असतो, तो निश्चितच अक्षय अशा ब्रह्माची प्राप्ती करतो। ज्याने काम क्रोधादी 6 शत्रूंवर विजय प्राप्त केला आहे, तो शम दमाचे पालन करतो, त्या आत्मज्ञानी योग्यांना सर्वत्र ब्रह्मच की दिसत असते। साधकाने सर्व बाह्य विषयांचा त्याग करावा, एकांती आसनी स्थित होऊन आपल्या दृष्टीस भ्रूमध्ये स्थित करून प्राणायाम करावा। प्राण आणि अपान वायू रोधण्यासच प्राणायाम म्हणतात। बुद्धिमान ऋषींनी त्या प्राणायामाचे 3 भेद सांगितले आहेत। प्रमाणांच्या भेदाने प्राणायाम लघु, मध्यम आणि उत्तम असे 3 प्रकारचे असून 12 अक्षरांच्या प्राणायामास लघु असे मानतात, 24 अक्षरांचा प्राणायाम मध्यम तर 36 अक्षरी प्राणायामास उत्तम असे मानतात। सिंह, व्याघ्र किंवा मस्तवाल हातीस जसे मनुष्य नम्र करून आपले अधीन करीत असतो, त्याच प्रकारे प्राण आणि अपान वायू साधावयास हवे, आपल्या अंकित करावयास हवे। हे राजन, कसे आहे की वशी झालेले सिंह आदी मृगांना त्रास देतात, मात्र वशी करणाऱ्या लोकांना पीडा देत नाहीतच। या प्रकारे हा वायू प्राणायामाने स्थित होऊन पापांचे भस्म करून टाकतो, मात्र आपल्या शरीरास क्षती नाहीच पोहोचवत। ज्या प्रकारे क्रमाने मनुष्य शिडी चढत असतो, त्याच प्रकारे साधक योगी यांनी क्रमानेच प्राणापानास आणि रेचक याचा अभ्यास करून योगी यांनी क्रमानेच प्राणापानास आपल्या वशी करणेच उचित आहे। पूरक, कुंभक आणि रेचक याचा अभ्यास करून प्राणी या जगती भूत, भविष्य तथा वर्तमान अशा 3 कालांचा ज्ञाता होऊन जातो। अहो वरेण्य, 12 उत्तम प्राणायामाने उत्तम धारणा होत असते आणि अशा 2 धारणांनी योग स्थित होतो। योगीने निरंतर धारणाचा अभ्यास करावा। तो आपल्या अंतरात्म्यात सर्व जगतासी ब्रह्मरूपात पाहतो। याप्रमाणे कर्म